सत्यपालाची सत्यवाणी महाराजांचा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम घेतला. काय वाटलं आपल्याला? खूप आनंद वाटला. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या ठिकाणी माधवनगरमध्ये सर्व एकत्र मिळून या ठिकाणी साजरी झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद मिळाला. सर्व माधवनगरवासियांनी जे सहकार्य केलं आणि एक चांगला सर्व जाती धर्म सर्व एकत्र करून जे शिवाजी महाराजांचे जे विचार होते हे सर्व विचार या ठिकाणी माधवनगरमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या मंडळाच्या सर्व सभासदांना काही मंडळ म्हणजे आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे. इथे काही मंडळ स्थापन केलेलं नाही, परंतु सर्वांनी ही जे कार्य केलेलं आहे असंच पुढं राहावं आणि असंच एकोप्यानं आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घ्यावेत आणि ते यशस्वी व्हावेत अशा प्रकारची या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो. दुसऱ्या मंडळांनी सुद्धा अशाच प्रकारचे म्हणजे प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावेत, जेणेकरून आपल्या लहान मुलांना आणि सर्व समाजाला संदेश जाईल की शिवाजी महाराजांचे कसे विचार आहेत आणि ते विचार सर्व मंडळांनी आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमामधून रुजवावेत. हे अशा प्रकारचं आमचं आव्हान असेल. सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम घ्यायचा हे कसं काय तुम्हाला सुचलं? माधवनगरमध्ये मागच्या 7-8 वर्षापासून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. मागच्या अनेक शिवजयंतीच्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या व्याख्यात्यांचे शिवव्याख्यात्यांचे कार्यक्रम झाले, वेगवेगळ्यांचे व्याख्यान झाले आणि यावर्षी किंवा आपण एक वेगळा कार्यक्रम घेऊ म्हणजे कुठलेही मग ते हे असेल म्हणजे दुसरे कुठले कार्यक्रम न घेता एक चांगलं प्रबोधन व्हावं, समाज प्रबोधन घडावं, यासाठी सामाजिक सलोखा निर्माण व्हावा. कारण सध्याच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर सामाजिक सलोखा कायम राहणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी सत्यपाल महाराजांचा सर्व जाती धर्मांनी एकत्र येऊन आम्ही साजरी केली. शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत हे विचार हे DJ लावून समाजामध्ये रुजवण्यापेक्षा DJ लवाजमा न करता जे प्रबोधन आहे, सामाजिक प्रबोधन आहे हे सर्व मंडळांनी करावं. DJ असेल किंवा आणि वेगवेगळे त्या DJमुळं होणारा जो त्रास आहे सर्वसामान्य जनतेला ते सुद्धा कमी झाला पाहिजे आणि असे सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम झाले पाहिजे. अशा प्रकारचं माझं सर्व मंडळाला आव्हान. ओके. तो मुसलमानाचाही आहे, तो माझ्या माई माऊल्यांचाही आहे. कारण मी मराठा सेवा संघाची जुळलो तेव्हापासून आणि त्याच्या अगोदरपासून मला कीर्तन करायला 55 ते 58 वर्ष झाले. असे काही लोक दिसालेच चांगले दिसतात, करणीत काहीच नाही करतात. बरे जावपणा, मोठेपणा, हातात 5-5 अंगठ्या आणि गरीब आले मदत नाही. त्यातला माझा राजा नव्हता आई आणि माझ्यासाठी केवढा हार आणला भाऊ, माय वजना इतका. महाराज आहो ना आम्ही, महाराज आले गादीवर, महाराज आले रथात आणि तुम्ही सर्व त्या महाराजाले वर्गणी देणारे मातीत. सर्व बायका तुळशा घेऊन पायदळ आणि महाराज मात्र रथाची. आणि आमच्या माय मावल्या वावरात जाणाऱ्या, शेतात जाणाऱ्या, उपाशी. मी त्याच्या खिलाफ, माझ्या पाया लागू देत नाही. मला ते करायचं नाही. मी वारकरी आहो, दरवर्षी पंढरीला जातो. या वर्षी दिंडी काढली होती आम्ही, त्या दिंडीत होतो आम्ही. पण मी पाया नाही लागू देत. का? मी लागू नाही शकत ना तुमच्या पाया. तुम्ही लागल्यावर मी लागायला पाहिजे ना. पंढरीच्या लोकात नाही अभिमान, नाही अभिमान. पाया पडती जन एक, पाया पडती जन एक.